मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानामध्ये आक्रमकतेने उतरा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, पण त्यासोबत हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा आणि जनमानसामध्ये पोहोचवा. नरेटिव्हच्या लढाईमध्ये गाफील राहू नका. भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना हे थेट निर्देश देण्यात आले. आताची महत्त्वाची बातमी, भाजप आणि संघाची एक महत्त्वाची बैठक झालेली होती आणि यामध्ये पदाधिकाऱ्यांना हे महत्त्वाचे निर्देश दिलेत. लव जिहाद, लँड जिहाद यासारख्या विषयांवर काम आणि जनजागृतीची संघाच्या आयामावर जबाबदारी असेल. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईमध्ये बैठक पार पडलेली होती आणि त्यामध्ये या स्पष्ट सूचना निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासहित भाजप आणि संघाचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर भाजप आणि संघाची काल महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि यामध्ये मनपा निवडणुकीमध्ये आक्रमकपणे उतरा, हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा अशा सूचना दिलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी फोनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, अतिशय महत्त्वाची भाजप आणि संघाची ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आगामी निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश आणि सूचना दिल्या आहेत, का अधिकचे अपडेट्स आहेत? तर पुन्हा एकदा आपण ओमशी संपर्क साधणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आगामी महापालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिलेल्या आहेत. विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, पण त्यासोबत हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अधोरेखित करा, अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा आणि जनमानसात पोहोचवा असं सांगण्यात आलेलं आहे. नरेटिव्हच्या लढाईमध्ये गाफील राहू नका असं सुद्धा भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितलेलं आहे. लव जिहाद, लँड जिहाद यासारखे महत्त्वाचे विषय, त्या संदर्भात काम करा, जनजागृती करा असंही सांगण्यात आलंय. ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? संघ आणि भाजपची संयुक्त बैठक पार पडली, आणखी कोणत्या महत्त्वाच्या सूचना या निमित्तानं पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत? खरं तर शेतात अत्यंत महत्त्वाची बैठक काल वेलेपार्लेमध्ये पार पडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानामध्ये आक्रमकतेने उतरा, विकास कामात पोहोचवाच, परंतु त्यासोबतही आपला जो हिंदुत्वाचा मूळ अजेंडा आहे त्यावरतीही प्रकर्षाने काम करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अजेंड्याचे विषय आहेत ते प्राधान्याने सोडवताना, त्याची सोडवणूक करताना जनमानसामध्ये पोहोचण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, हे विषय सातत्यानं आपण काम करतो या विषयांवरती, परंतु या विषयावर काम करतानाच जनजागृती करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. या सगळ्या महत्त्वाच्या सूचनाने निर्देश काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. एक गोष्ट यावरून स्पष्ट होती, ती म्हणजे भाजपकडनं पुन्हा एकदा मुंबईमध्ये हिंदू एकता आणि हिंदू एकत्रीकरणाचं जे काही मिशन विधानसभा निवडणुकीमध्ये मतांच्या एकत्रीकरणासाठी करण्यात आलं होतं, त्याचाच भाग 2 या मुंबईमध्ये सुद्धा आता एकंदर आकारला जातो असं दिसतंय. कालच्या बैठकीतला जर आपण रोख पाहिला आणि विकास कामांच्या सोबतच हिंदुत्वाच्या अँगलनं जी आक्रमकतेची भाषा करण्यात आली, त्यातून पुन्हा एकदा मुंबईमध्ये हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी भाजपकडनं आक्रमकपणे प्रयत्न केले जाणार असल्याचं कळतंय. विशेषतः संघाच्या पदाधिकाऱ्यांकडनं यावेळेला भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आक्रमकतेनं प्रचारात उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपकडनं आक्रमक हिंदुत्वाचा, त्यासोबतच विकास कामांचा संयुक्तपणे प्रचार करण्यात येणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजप आणि संघाच्या बैठकीत काल झालेल्या एकंदर या सगळ्या चर्चेचा आणि या सगळ्या निर्देशांचा भाजप कशा पद्धतीने वापर करतं आणि याचं पुढे रिफ्लेक्स काय असतायत, काय काय याचे सगळे पडसाद उमटतायत, हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहिलं असेल की यापूर्वी भाजपकडनं हिंदू संवाद आणि हिंदू सप्ताह या 2 कार्यक्रमांचं आयोजन देखील मुंबईत करण्यात आलं होतं. त्यामुळे एकंदर हिंदुत्वाची टॅगलाईन पुन्हा एकदा भाजपकडनं या निमित्तानं अधोरेखित केली जाते आणि त्याचा पुन्हा एकदा वापर महापालिका निवडणुकीत करण्यासाठी आणि महापालिकेत विजय मिळवण्यासाठी संघ भाजपकडनं आता स्पष्ट स्वरूपात निर्देश आपल्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या निमित्तानं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे मिशन मुंबई हे भाजपचं आहेच आणि काल तर अत्यंत महत्त्वाची बैठक भाजप आणि संघाची सुद्धा झाली आहे आणि स्पष्ट सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप पदाधिकारी सुद्धा अधिक आक्रमकतेने कामाला लागतील, हे खरं तर यातूनच स्पष्ट होते. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.